नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं आपण घेतलेलं आहे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटीच आपण पाणी घेतलेलं आहे आणि पॅन गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकून द्यायचं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा आपण मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण काळे तीळ टाकलेले आहेत. इथं आपण जे पीठ घेतले ते आता पीठ आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि घाटून घ्यायचं आहे. घट्टसर आपल्याला छान पीठ जे आहे ते वाफवून घ्यायचं आहे. आता जसं की नेहमी आपण पापडासाठी मिक्स करतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे पीठ जे आहे ते वाफवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे छान पीठ जे आहे ते छान वाफरलेलं आहे आणि मिक्ससुद्धा झालेलं आहे. तर इथं आपण गॅस बंद केलेला आहे आणि पीठ जे आपण वाफवून घेतलं आहे ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथं पूर्ण पीठ जे आहे ते आपलं काढून झालेलं आहे. आता चला तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करा. तर ह्या ठिकाणी आपण पीठ तर काढून घेतलेलं आहे. पीठ थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे. थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर तर काय करायचं आपल्याला डायरेक्ट वाफवून घ्यायचं. तर ह्याचे आपल्याला छोटे छोटे एकदम छोटे गोळे आपल्याला ह्याचे बनवायचे. जसे की गोटी एवढेच आपण ह्या ठिकाणी छोटे गोळे बनवून घेणार आहोत. नेहमी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो त्यामधलाच अगदी भन्नाट आहे आणि स्नॅक्समध्ये आहे, सर्वांना आवडणार आहे. नक्की ट्राय करा. तर इथं मी अशा लहान साईजमध्ये सर्व गोळे जे आहेत ते आता इथं बनवून घेणार आहे. अगदी पटकन ही रेसिपी बनवून तयार आहे. 10 ते 15 मिनटे जेव्हा आपल्याला खायची इच्छा असेल तेव्हा आपण गरमागरम करून खाऊ शकतो. इतकी सोपी पद्धत आहे आणि 1 महिन्याकरता आरामात टिकतात. चला आता ह्या ठिकाणी बोलता पटकन मी हे सगळे गोळे बनवून घेणार आहे. आता लहान मोठ्या आकारात तुम्हाला ज्या हवा त्या आकारात केलं तरीसुद्धा चालते, पण मी एकाच आकारामध्ये लहान आकारातच या ठिकाणी गोळे बनवलेले आहेत. तर आता गॅसवर सगळं आपल्याला भांडं ठेवायचे, पातेलं ठेवा, काही ठेवलं तर चालते. तर इथे एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी. तिथे 1 ते 1.5 ग्लास इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्या पाण्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायचं आणि चाळणीवरती आपण जे गोळे बनवलेले आहेत ते गोळे आपल्याला टाकून द्यायचे. ते वगैरे काहीच लावायची गरज नाही. तर इथं आपण टाकून त्यावर एक झाकण सुद्धा 2 ते 3 मिनटाकरता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी चांगले स्टीम झालेले आहेत. आता गॅस बंद केलेले आहेत. आपल्याला हे गोळे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे. पाहू शकता एकमेकांना बिलकुल चिकटलेले नाहीत, अगदी खुले आहेत आणि सहज आपल्याला हे बनवता येणारे आहेत. तिथे एक पॉलिथिन घेतलेली आहे. जसे की नेहमी आपण उन्हाळ्यामध्ये पापड बनवतो तशीच आपण ह्या ठिकाणी पॉलिथिन घेतलेली आहे. सुरुवातीला 1 थेंब तेल आपल्याला लावून घ्यायचे आणि जे गोळे आहेत ते आपल्या जागी आपल्याला ठेवून द्यायचे किंवा 1-1 लाटी बनवली तरीसुद्धा चालते. पण अगदी फास्ट होण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्व 4-5 गोळे ह्या ठिकाणी ठेवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने थोड्याशा अंतरावर आपण ह्या ठिकाणी हे गोळे ठेवून घेतलेत. वरून एक पॉलिथिन ठेवायचे आणि कुठलंही एखादं ओझं घेऊन आपण ह्या ठिकाणी प्रेस करून घेणार आहोत. असं एखादं ओझं घेऊन आपण प्रेस करून हे गोळे जे आहेत ते आपल्याला हे मोठे करून घ्यायचे. ह्या ठिकाणी लाटी बनवत बसण्यापेक्षा अगदी पटकन हे बनवून तयार होतात, बिलकुल वेळ लागत नाही. तर पाहू शकता इतके एकदम आपण बनवून घेतलेले आहेत. जर खूप जाड वाटले तर हाताने थोडंसं आपण हे प्रेस करून मोठेसुद्धा करू शकतो किंवा खूप गोल आकारात बनवायचं असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेन. आपण गोलसुद्धा गरजेत बनवू शकतो, बिलकुल साईडला चिरणार नाही. तर अशा पद्धतीने एखादा गोळा घ्यायचा आणि तो लाटून घ्यायचा. अगदी पातळसुद्धा होईल आणि आपल्याला गोल आकारातसुद्धा बनवायचं. तुम्ही एकदमसुद्धा जास्त 4-5 करूनसुद्धा गोल आकारात कट करू शकता. तर ह्या ठिकाणी अगदी आकार तर व्यवस्थित आलेला नाही, पण पातळ आपण ही लाटी बनवून घेतलेली आहे आणि असं एखादी वाटी घ्यायची आणि त्या वाटीनं आपण हे गोल करून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आता मी सर्व लाट्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहे. आता अगदी पातळ आणि गोल गर्द आपल्या ह्या लाट्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त मी लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचं आहे. तर ह्या ठिकाणी सर्व लाट्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. आता तर इथं आपण गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं कडकीत गरम झालं की त्यामध्ये आपण हे लाट्या जे बनवून घेतले त्या टाकून द्यायचे. आपल्याला बिलकुल फूर यायचं नाही, फुगणार नाहीत, कारण पातळ बनवलेले आहेत. अगदी कुरकुरीत आपल्याला हे बनवायचे आणि खुसखुशीत बनवायचे, त्यामुळे फुगणार नाहीत. अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेलं आहे. अगदी झटपट अगदी तांदळापासून आपण पापड्या बनवले, बिलकुल कुठलंही पीठ न मिक्स करता एकाच पिठापासून अगदी कुरकुरीत चाटसाठी वापरल्या जाणाऱ्या सुद्धा पापड्या ह्या असतात, अगदी कुरकुरीत असतात. इथे अगदी चविष्ट आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होणार आहेत. मुलाच्या शॉर्ट टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी जर बनवून ठेवलं अगदी छान पर्याय, नक्की ट्राय करून पहा. चला तर अशा पद्धतीने आपण सर्व पापड्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहोत.
तर इथं आपल्या पापड्या अगदी कुरकुरीत आणि छान तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ह्या पापड्या कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगा. तर वरतून आपण चटपट बनवण्यासाठी ह्या ठिकाणी पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, किंवा तुम्ही धनेपूड किंवा चाट मसाला आणखी कुठलेही पदार्थ लाल तिखट टाकू शकता. फक्त ह्या ठिकाणी पेरी पेरी मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जे आवडतील ते मसाले टाकून चटपटीत बनवा आणि खाण्यासाठी अगदी चविष्ट. नक्की एक वेळेस ट्राय करा. त्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या पापड्या कशा झाल्या. चला तर पापड्या तर पाहिलेत, आणखीन एक नवीन भन्नाट पदार्थ पाहूया. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी काय काय लागणार आहे ते. आणि एक बाउल घेतलेलं, त्यामध्ये आपण 2 पळ्या इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे. साधारणतः मोठ्या वाटीनं जर मेजलं तर 1 वाटी अंदाज बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेले, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी आहेत एकदम आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकायचं नाही. तर पाणी जे आहे ते आपण थोडं थोडं करून टाकणार आहोत. बघत बघत आपल्याला मिक्स करत ह्या ठिकाणी पाणी टाकायचं. कारण जो पदार्थ बनवायचा आहे तो आपल्याला एकदम त्यासाठी पीठ पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर तुम्हाला मी पुढे सांगेनच की आपल्याला कसं ठेवायचं आहे ते. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे, जे की मध्ये गुट्या राहणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इतकं पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे, ते सुद्धा मला ह्या ठिकाणी पाणी लागणार आहे. तर आता 1 वाटीसाठी मला इथे 1.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यामुळे जितकं शिल्लक राहिलं पाणी ते सुद्धा मी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता अशा पद्धतीनं मिक्स करत करत पूर्ण गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे. एकही गुढी ह्यात राहणार नाही. अशा पद्धतीने मी आता ह्या ठिकाणी मिक्स करून घेणार आहे. चला तर आता मिक्ससुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता ह्या ठिकाणी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जास्तही पातळ नाही, जास्तही घट्ट नाही. असं आपल्याला जसं की आपण नेहमी कढी बनवतो आणि कढीसाठी जसं बेसन आपण मिक्स करून होतो त्या पद्धतीनंच घेतलेलं आहे आणि ते साईडला ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी काही मिरच्या लागणार आहेत आणि मिरची जी आहे ती आपल्याला लहान आकारात कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं उभ्या अगोदर सुरुवातीला 2 कट करून घेणार आहे, त्यामधले नंतर छोट्या आपण आकारात कट करून घेणार आहोत. तुम्ही ठेचून घेतलं तरीसुद्धा चालते किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते, पण अगदी लवकर आणि फास्ट काम होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी मी असंच कट करून घेणार आहे. चला तर ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा आपली अर्धी कट करून झाली आहे, तीसुद्धा मी अशीच कट करून घेईन. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं जसं गावाकडे बनवतात त्याच पद्धतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे. सहज फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही, इतकी सोपी पद्धत आहे. आता मिरची जर कट करून झाली तर थोडीशी आपण कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे कट करून. आणि काही आपल्याला ह्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. गावरान लसूण आहे, त्यामुळे थोडीशी सालसुद्धा ठेवलेली आहे. आता जमल तितकं मी लहान आकारात कट करून ह्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ठेचून घेतलात तरी चालेल किंवा पेस्ट घेतली तरीसुद्धा चालते, पण ताज्या लसणाची आणि थोडंसं कट करून घेते चव अगदी छान असते आणि ताजे पदार्थच केव्हाही चांगलेच असतात. चला आता ह्या ठिकाणी आपले लसूणसुद्धा कट करून होत आहे. चला लसूण तर आता ह्या ठिकाणी कट करून सुद्धा झालेलं आहे. आता पुढं काय करायचं ते पाहूया. आता गॅसवरती आपण पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे इतकं आपण तेल टाकून घेणार. तुम्ही कुठलंही तेल टाका, तुम्ही जे रेग्युलर वापरता ते टाकलं तरीसुद्धा चालते. आणि 1 चमचा ह्या ठिकाणी आपण जिरे घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकणार नाही, जिरेच टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकून झाले की आपण जिरे थोडंसं चांगलं तडतडले की त्यामध्ये आपल्याला टाकायचे. आता जिरे तर चांगलं तडतडले, त्यामध्ये कट करून घेतलेला आहे लसूण टाकून घेतलेला आहे. कट करून घेतलेली आता आपल्याला ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकून द्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हा पदार्थ बनवतो, पण सर्वात सोपी आणि परफेक्ट बनणारा पदार्थ आहे. नवीन जरी कोणी बनवलं तर हा पदार्थ बिलकुल बिघडणार नाही. आता मिरची टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण जी कोथिंबीर कट करून घेतली तीसुद्धा आपण आता तेलातच टाकून घेणार आहोत. आता सर्व जिन्नस टाकले की थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे, जे की रंगसुद्धा बदल्या आणि चांगले तळले जातील. आता ह्या ठिकाणी असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिरची आणि लसूण चांगलं तळलं की आपण आता ह्यात कोथिंबीरची कट करून घेतली, ती आता आपल्या कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकून झालं की आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. जर माझ्या चॅनलचे नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आता ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटाकरता आपण लसूण आणि मिरची छान तळू दिलेली आहे आणि चांगला सुवाससुद्धा आलेला आहे. आणि तडका आपला छान तयार झाला की त्यामध्ये जे बेसन पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं अगदी छान आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि हळूहळू करून आपण आता ते तडक्यामध्ये टाकून देणार आहोत. एकदम टाकायचं नाही, असंच आपल्याला हळूहळू टाकायचं. जर एकदम टाकलं तर गॅसची फ्लेम जर फुल असेल किंवा मिडियम असेल तर एकदम एकदम घट्ट होईल आणि गुठळ्या बनतील. त्यामुळे आपल्याला हळूहळू टाकून नंतर आपल्याला हे मिक्स करून घेत राहायचं आणि गॅस अगदी मिडियम ठेवायचा, गॅस फुल ठेवायचा नाही. आता तुम्हाला तर वाटलं इतकं पातळ झालेलं आणि कसा बनेल हा पदार्थ, तर अगदीच परफेक्ट पदार्थ बनतो. तुम्ही पुढे पहा.
आता ह्या ठिकाणी पातळ जरी असलं तर थोडं थोडं गॅस मिडियम ठेवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करता आपण एक चांगला गोळा तयार करून घेणार आहोत. आता पाहू शकता या ठिकाणी अगदी छान पाणी पूर्ण जे आहे तो ऑब्झर्व केलेला आहे आणि घट्टसर आपला हा गोळा तयार झालेला आहे. जसं की नेहमी आपण बेसन बनवतो त्या पद्धतीनं कोरड्या पिठानं बनवतो, चव थोडीशी वेगळी येते. तुम्ही अशा पद्धतीनं बनवतो अगदी छान चविष्ट आपली ही पटवडी बनवून तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा जर वड्या तुम्ही नेहमी जर मुलांना जरी बनवून दिला तर टिफिनसाठी सुद्धा त्यांना नक्की आवडतील, कारण ह्यात कुठलेच मसाले आपण वापरलेले नाही आहेत. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या वड्या बनवायच्या आहेत. तुम्ही तर वड्या पाहिल्यानंतर नक्कीच ह्या वड्या बनवून पाहणार, 100% गॅरंटी आहे, कारण इतक्या छान वड्या बनलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी पूर्ण गोळा छान तयार झालेला आहे. आता आपण हा गॅसवरून खाली काढून घेणार आहोत. चला तर 2 मिनटाकरता आपण हा साईडला ठेवूया. आता ह्या ठिकाणी आपण पोळपाट घेतलेला आहे. पोळपाट थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे, जे की चिकटणार नाही. अगदी थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती आपण जे वडे बनवायचे आहेत ते आपण ह्या ठिकाणी पीठ टाकून घेतलेलं आहे. आता अलगद हाताने सुद्धा बनवू शकतो, पण थोडेसे चटके बसत आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं सावकाश करायचं आहे, गडबड करायची नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर सुद्धा आपल्या ह्या वड्या चांगल्याच बनणार आहेत, कारण इतकं परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे की बिलकुल हे थंड झालं तर सुद्धा वड्या बिघडणार नाहीत. थोडं थंड होऊन जरी बनवून घेतलात परफेक्टच वडी बनवून तयार होते. थोडंसं तर मी ह्या ठिकाणी काय केलं, मळून घेतलेलं आहे चांगलं, जे की क्रॅक पडणार नाहीत. जितकं चांगलं मळलं तितक्या वड्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या सॉफ्ट बनतील. बिलकुल त्यावर क्रॅक राहणार नाहीत किंवा तुटणार नाहीत. ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये चांगल्या बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकता असं थापून घेतलेलं आहे. थापून घेतल्यानंतर आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला चांगलं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण प्रेस करून लाटून घेणार आहोत. जसे की आपल्याला खूप पातळ हव्या असतील वड्या तर आपल्याला जास्त लाटून घ्यायचं आणि खूप जाडसर हव्या असतील तर थोडंसं जाड ठेवलं तरीसुद्धा चालतात. पण जसं हवं आहे तसं ह्या ठिकाणी आपण ह्या वड्या बनवू शकतो. बिलकुल ह्या वड्या तुटत नाहीत. जितकी पातळ वडी तुम्हाला बनवायची तितकी तुम्ही ही बनवू शकता, कारण तुटत नाही. आपण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि चांगलं मळून सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे वड्या ह्या छानच बनवून तयार होतात. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी इतकी लाटून घेतलेली आहे. थोडंसं साईडला जे क्रॅक आलेत त्याला आपण थोडंसं बोटाने असं प्रेस करून त्याला गोलाकार दिलेला आहे. अगदी छान एकसारख्या आकारामध्ये आपण लाटून सुद्धा घेतलेला आहे आणि चांगली आपली थापून लाटी जी आहे ती छान तयार झालेली आहे. आता ह्यावरतून आपण चवीसाठी आणखीन काही पदार्थ टाकणार आहोत, जे की दिसण्यासाठी सुद्धा चांगले दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी छान चविष्ट लागतात. चला तर आता लाटीवरती आपण थोडेसे ह्या ठिकाणी वरतून आपण खोबर घेतलेलं आहे, सुकन त्याचे तुकडे करून घेतले, खिसून घेतलेलं खोबर आहे. तुम्ही मिक्सरला काढलं टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी खोबर टाकून झालं की थोडीशी आपल्याला तीळ टाकून घ्यायचे. हा मस्त अगदी छान सुरेख रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता खोबर आणि तीळ गळू नये म्हणून आपण थोडंसं लाटणंसुद्धा त्यावरतून फिरवलेलं आहे. चला आता खोबर आणि तीळ टाकून झाल्यानंतर आणखीन एक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर कुठलाच पदार्थ हा दिसण्यासाठी छान दिसत नाही आणि चवीलासुद्धा चांगला लागत नाही. तर आता कोथिंबीर आपण थोडी थोडी लहान आकारात कट करून टाकलेली आहे. तीसुद्धा गळू नये थोडंसं आपण लाटणं फिरवूया. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत. आता वेळ आलेली आहे ती की कट करण्याची. आता ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या आकारात कट करायचा आहे, लहान मोठ्या किंवा शंकरपाळी किंवा चौकोनी कुठल्याही आकारात तुम्ही ह्या वड्या कट करू शकता. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अशा मोठ्या मोठ्याच मी ह्या ठिकाणी कट करून घेणार आहे. जसं की नेहमी आपण शंकरपाळी करतो त्याच पद्धतीने थोडेसे मोठ्या साईजमध्ये कट केलेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त कट झालेले आहेत आणि बिलकुल हे पोळपाटात चिटकलेले नाहीत. पटकन हे आता आपले जे अलगद न तुटता अगदी परफेक्ट निघणार आहेत. त्याला तर आपले कट करून झाले. तुम्हाला मी आता उचलून सुद्धा दाखवेन की आपल्या ह्या वड्या कशा बनल्या आहेत आणि बिलकुल चिकटलेल्या सुद्धा नाहीत. परफेक्ट वडी ही आपण 2 दिवस आरामात ठेवू शकतो. बिलकुल ह्या वड्यांना काहीच होत नाही. प्रवासामध्ये सुद्धा ह्या वड्या जर नेल्या तर भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी छान लागतात. रस्सा जर बनवून घेतला तर भाकरी आणि रस्सा आणि वड्या तर अगदी भन्नाट जेवण होईल. नक्की ट्राय करून पहा. आता मी सर्व वड्या ज्या आहेत ते प्लेटमध्ये काढून घेईन. चला तर कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये परफेक्ट आपल्या ह्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी छान सुरेख, दिसायलासुद्धा सुंदर आणि चवीलासुद्धा चविष्ट अशा ह्या वड्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या वड्या कशा झाल्या.